हॅलो फ्रेंड्स, तर मी पूनम संगपाळ स्वागत करते तुमचं माझे यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माझे सासर. तर आज किचनची फायनल साफसफाई आहे. किचन साफ करण्यामध्ये माझे 3 दिवस गेले. पहिल्या दिवशी मी सगळे ट्रॉलीमधले भांडे जे आहेत ते सगळे घासून आणि ट्रॉले वगैरे साफ करून त्या पहिल्या दिवशी लावल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे काही छोटे मोठे डबे जे असतात, बरण्या वगैरे, ते सगळं मी घासून पुसून त्यातलं सामान जे आहे ते भरून लावलं. आणि आज आहे तिसरा दिवस. तर आज फायनली किचनचं जे आहे ते सगळं पुसून आणि जे काय टाईल्स वगैरे आहेत, खिडकी वगैरे आहे, ते सगळं पुसून आणि जे काय वरचे वर आहे वर ठेवलेले बरण्या वगैरे ते सगळं लावायचं आहे. बाकी खाली ट्रॉलेन वगैरे ते सगळं स्वच्छ झालेलं आहे. किचनचे कपाटं वगैरे जे आहेत ते सगळं स्वच्छ करून झालेलं आहे. तर 3 दिवस का लागले, तर असं नाही आहे की खूप मोठं आहे माझं किचन, तसं नॉर्मलच आहे. पण 3 दिवस का लागले, कारण सकाळी पाणी जातं 10 वाजता. त्यामुळे 10 वाजेपर्यंत जेवढं होईल पाण्याखाली भांडी वगैरे घासून तेवढेच घासू शकतो. कारण दुसऱ्या दिवशी पाणी येतं ते सकाळी येतं, तोपर्यंत माझं टिफिन वगैरे बनवून झालेलं असतं. त्यामुळे मग मला त्या गोष्टीसाठी देखील पाणी जमा करायचं असतं की उद्या सकाळी पण टिफिनला पाणी राहिलं पाहिजे. त्यानंतर आजचा पूर्ण जो दिवस असतो दिवसभर, त्यासाठी पण आम्हाला तेच टाकीचं पाणी असतं. त्यामुळे मग नंतर टाकीचं पाणी वापरून भांडी वगैरे घासणं हे पॉसिबल होत नाही. त्यामुळे मग पाणी असेल तेवढ्या वेळापर्यंतच जेवढं होईल तेवढे कामं मी आवरून घेते. त्यानंतर मग दुसरं कारण असं आहे की मला इथे नायराची शाळा पण असते. त्यामुळे मग आपण दुपारचं कामं आपले लेट झाले म्हणून आपण वाढवत बसलो, उशीर झाला आणि तिला घ्यायला पण जायचं असतं त्यातल्या त्यात 2 वाजता. त्यामुळे मग त्या गोष्टीला देखील लेट होता कामा नये. तिला शाळेत घ्यायला जायचं आहे म्हटल्यानंतर ते पण वेळेत गेलंच पाहिजे. तर मग एकाच दिवशी आपण जर सगळा राडा काढत बसलं तर मग ते सगळंच आपल्यामुळं बाकी सगळंच विस्कळीत होऊन जातं ना, ते मुलांची शाळा वगैरे. त्यामुळे एका दिवसाची धावपळ न करता मी थोडं थोडं जे काय आहे ते डिवाईड करून साफ केलेलं आहे. त्यामुळे मग मला 3 दिवस गेले साफ करण्यामध्ये किचन. तर आज फायनली मी जे आहे ते वरचे जे टाईल्स वगैरे आहेत किंवा ते जे आपण कॉर्नर वगैरे असे लावलेले असतात लाद्या, काही सामान ठेवण्यासाठी, वस्तू ठेवण्यासाठी, त्या सगळ्या स्वच्छ करून घेणार होते. तर पाणी असतानाच मी सगळे कॉर्नरवरचे जे काय ठेवलेले बरण्या वगैरे जे काय आहे ते सगळं मी पाण्याखालीच घासून वगैरे धुवून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते पण सुकतील आणि जास्त पुसण्याची वगैरे हे पडणार नाही म्हणून. मग पाणी गेलेलं आहे. त्यानंतर मग मी आता हे टाईल्स वगैरे जे आहेत, आमच्या किचनला फुल असं पूर्णपणे टाईल्स लावलेलं आहे. त्यामुळे मग ते सर्फच्या पाण्याने असं मी मॉपने पुसून घेते, कारण ते खूप उंच असल्यामुळे मग असं वर चढून नाही पुसू शकत. त्यामुळे मग आमच्याकडे जे मॉप आहे त्या मॉपनेच त्याला सर्फच्या पाण्यामधनं हे करून आणि पुन्हा एकदा सुक्कं करून ते मॉप असं पुसलं की ते मग किचनला जे काही चिकट झालेलं असतं, आपण फोडण्या वगैरे देतो त्यामुळे जे चिकट वगैरे झालेलं असतं तर ते चिकटपणा निघून जातं. सर्फचं पाणी जर केलं ना तर मग ते लवकर निघतं, जास्त वेळ घेत नाही स्वच्छ होण्यामध्ये. त्यामुळे मग मी नेहमी तसंच करते, सर्फचं पाणी करून आणि याने पुसते. कारण एवढ्या उंच जाणं शक्य नाही आहे. खुर्चीवर उभं राहून हात जातो, पण मग असं हात जातो म्हणजे मॉप असल्यामुळे हात जातो. असं आपण फडका घेऊन पुसायचं म्हटलं तर तसं काही हात जाणार नाही. त्यामुळे मग तशा भानगडीत पडतच नाही. तर म्हणून मग मी असं हे मॉपने पुसून घेते, जेणेकरून ते स्वच्छ होतं. आणि मग ते टाईल्स असल्यामुळे, व्हाईट कलरचे टाईल्स असल्यामुळे आम्ही वरचेवर साफ करत राहतो. त्यामुळे मग ते टाईल्स पण जास्त काही घाण होत नाहीत किंवा काळे काळे झालेत अशी पण दिसत नाहीत, खूप चिकट झालेत असंही होत नाही. कारण सर्फने आपण 2 महिन्यातनं वगैरे असं पुसले की मग ते स्वच्छ राहतात. बाकी खाली तर ते पुसलं जातंच. खालचे जे टाईल्स आहेत ते आपण कधी ना कधी मध्ये आठवड्यातनं वगैरे असे पुसले जातात. पण जे वरचा जो हिस्सा आहे तिकडे पुसण्यासाठी थोडंसं खुर्चीवर वगैरे चढून मॉप वगैरे घेऊन असं पुसावं लागतं. त्यामुळे मग ते महिन्यातनं तरी आम्ही पुसतो. तर त्यानंतर मग हे जे कॉर्नर्स आहेत, एकावर एक असे 2 कॉर्नर्स लावलेले आहेत आम्ही. तर वरच्या कॉर्नरवर जे आहेत ते बरण्या वगैरे ते आम्ही सगळ्या सकाळीच पाणी असताना घासून आणि धुवून ठेवलेल्या होत्या, जेणेकरून त्या सुकतील.
तर असं थोडं साबण लावून आणि घासून ठेवलं ना की मग ते चिकट जे असतं ते राहत नाही. कारण फोडण्या वगैरे दिलेलं चिकट हे सगळं किचनच्या बरण्यांवर वगैरे असं वर ज्या ठेवलेल्या असतात त्यावर जास्त जाऊन बसतं. त्यामुळे मग आम्ही काय असं वरती जास्त वस्तू ठेवत नाही. आमच्या जास्तीत जास्त वस्तू ह्या ट्रॉल्यांमध्ये किंवा कपाटाच्या खालच्या ज्या हिश्श्यामध्ये तिकडेच असतात. फक्त वरती असं जेणेकरून थोडंसं आहे आणि मिक्सर वगैरे हेच फक्त वर आम्ही ठेवतो. कारण ती आमच्या याला किचनला एक्झॉस्ट फॅन वगैरे असं काही नाही. त्यामुळे मग चिकट जे आहे ते फोडणी दिल्यानंतर त्याच्यावर बसतं आणि ते चिकट चिकट होऊन जातात. त्यामुळे मग थोडंसं साबणाने धुतलं की ते मग बरे पडतात, स्वच्छ राहतात. जरा किचन साफ केलेल्याचा फील येतो जर आपण साबण लावून थोडे धुतले ना असे बरण्या वगैरे, तर मग किचन स्वच्छ केलेल्याचा फील येतो. तर सकाळपासून मग मी हे करत होते, कारण 2 वाजता पुन्हा मला नायराला घेण्यासाठी देखील जायचं होतं. तर ते कॉर्नर लावून झालं. त्यानंतर मग किचन जे आहे, किचन ओटा तो धुवून आणि पुसून घेते. आता धुवून झालेला आहे साबण वगैरे लावून. तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता, त्यामुळे मग मी तो कसा धुतला वगैरे ते सगळं काही मी हे केलं नाही, शूट केलं नाही. मी फक्त जस्ट लास्टला जे किचन सॉरी पुसत होते तेच फक्त मी शूट केलेलं आहे. तर किचन वगैरे पुसून घेतलं. त्यानंतर किचन पण मस्त चकाचक करून घेतलं. सगळ्यात मस्त किचन जेव्हा स्वच्छ असतं तेव्हाच किचनवरती काम करण्यासाठी खूप चांगलं वाटतं. किचन जर घाण असेल तर काम करण्याचं मन होत नाही. म्हणून मी जेव्हा माझा सकाळचा स्वयंपाक वगैरे होतो तेव्हाच मी किचन पूर्ण असं धुवून वगैरे घेते. तर झालेलं आहे किचन वगैरे धुवून. त्यानंतर किचनवरच्या ज्या वस्तू आहे त्या मी विचार केला पहिलं त्याच लावून टाकूया, कारण मग एक जे करतोय तेच एका हाताने पूर्ण होऊन जाईल. अर्धं इकडचं कर अर्धं तिकडचं कर असं केलं की मग ती कामं समजत पण नाहीत, कुठलं झालं आणि कुठलं राहिलं. त्यामुळे मग एकदा किचन स्वच्छ करायला घेतलं की डायरेक्ट किचनचंच ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. तर हे ओटा स्वच्छ करून झाला. त्यानंतर गॅसच्या ज्या जाळ्या वगैरे आहेत त्या पण घासून वगैरे धुवून आणि लावून दिल्या, त्यांच्या जागेवरती त्यांना ठेवून दिलं. म्हणजे आता काही गॅस संध्याकाळपर्यंत पेटवला जात नाही. त्यामुळे मग मी लगेच ज्या काही त्याच्या जाळ्या असतात त्या मी त्यांना लावून टाकते. कारण की गॅस आता पेटवणार तो डायरेक्ट संध्याकाळपर्यंत, मग तोपर्यंत त्या अशा पण सुकतात आणि तशा पण सुकतातच. खाली जरी ठेवल्या तरी त्या सुकल्या जातात आणि वर जरी ठेवल्या तरी त्या सुकल्या जातात. तर मग त्यानंतर जे किचनवर ठेवलेलं, ओट्यावर ठेवलेलं जे सामान असतं रोजचं आपलं, ते मग मी जे आहे ते लावून घेते. किचनचं जे सामान आहे ते, जेणेकरून थाळ्या वगैरे, पाणी वगैरे, आम्ही असं पिण्यासाठी पाणी वगैरे जे आहे ते सकाळी टिफिनला, संध्याकाळच्या सकाळी टिफिनचं वगैरे, संध्याकाळी जेवणाचं वगैरे त्यासाठी लागतं. त्यामुळे मग आम्ही कळशी, मटका वगैरे असं एक्स्ट्रा पाणी हे करून ठेवतो स्टोरेज. तर हे पातेले जे आहेत आता मी ठेवलेले ते पण आम्ही पिण्याच्या पाण्यासाठीच भरलेले असतात, जेणेकरून एक वेळचा स्वयंपाक त्याच्यात होऊन आणि दुसऱ्या वेळच्या स्वयंपाकाला मटक्यातलं वगैरे जे पाणी असतं किंवा कळशीत पाणी असतं ते यूज करता येईल. त्यामुळे मग थोडंसं भरून आणि जास्त आम्ही ठेवतो, जेणेकरून आपलं बरोबर पाणी येईपर्यंत जे आहे ते सगळं चालून जाईल. त्यानंतर हा वरचा लास्टचा कॉर्नर जो आहे, ह्याच वस्तू मी सकाळी सगळ्या घासून वगैरे पाण्याखाली धुवून ठेवलेल्या होत्या. त्यानंतर मग त्या सुकल्या होत्या तर मी त्या पण तिकडे लावून घेतल्या. त्यानंतर हा जो कॉर्नर आहे हा आम्ही फक्त मिक्सर ठेवण्यासाठी केलेला आहे. तर इथे मिक्सरचं आणि थोडंसं 1-2 ज्या बरण्या आहेत त्या इथे ठेवलेल्या आहेत. बाकी इथे काही नाही ठेवत जास्त. एक वॉच ठेवलेला आहे आणि मिक्सर वगैरे. तर मिक्सर पण मी अगोदरच स्वच्छ करून ठेवलेलं होतं. त्यानंतर हा दगडी खलबत्ता आम्ही तिथे ठेवतो आणि ह्या बाकीच्या वस्तू. तर तो झाला कॉर्नर. हे 2 कॉर्नर झाले. त्यानंतर तो देखील कॉर्नर झाला आणि इथे आम्ही जे भरलेल्या, म्हणजे ह्या बॉटल्स ज्या आहेत ह्या नायराच्या आहेत, तर ह्या आम्ही फ्रीजमध्ये ठेवत नाही, म्हणून मग बाहेर ठेवतो. तिथे आम्ही नेहमी रिकाम्या बॉटल्स ज्या असतात पाणी पिल्यानंतर त्या तिथे जमा करतो. तर अशा प्रकारे सर्व कॉर्नर्स वगैरे सगळे लावून झालेले आहेत आणि आज फायनली किचन पूर्णपणे स्वच्छ झालेलं आहे. फक्त राहिलेलं आहे ते फ्रीजवरचं आणि मंदिर. तर मंदिर मी आता काही करणार नव्हते आज. मंदिरसाठी मी विचार केला नंतर करेल, सगळं झाल्यानंतर. म्हणून तर फायनली हे बघा, किचन ओटा पण मस्त असा चकाचक झालेला आहे. किती छान दिसतोय बघा, स्वच्छ एकदम असा सुंदर मस्त झालेला आहे. त्यानंतर माझं किचन पण बघा किती मस्त अगदी चकाचक झालेलं आहे. पांढरे पांढरे टाईल्स झालेले आहेत आणि मस्त सुंदर वाटतं एकदम असं चकाचक झालं की किचन.
खूप छान वाटत होतं किचन बघायला. सगळं जागेवर आपलं त्याच्या हे ठेवलेलं जागच्या जागेवर ठेवलेलं होतं. त्यानंतर त्याला स्वच्छ पण केलेलं होतं. पण ह्या सगळ्या गडबडीत राहिलेला होता तो नायराचा युनिफॉर्म धुण्यासाठी होता. तो माझ्या लक्षातच आला नाही, त्यामुळे मग तो राहिलेला आहे. तर तो विचार केला आता राहू देत, नंतर मग याला उद्याला धुता येईल. त्यानंतर मग बाकीचे सगळे जे काही कामं होते, लादी वगैरे पुसणं राहिलेलं होतं, जेवढं तेवढं सगळं केलं. त्यानंतर मग मी थोडीशी फ्रेश वगैरे झाले, आंघोळ केली आणि मग मी थोड्या वेळ बसून व्हिडिओज केले. कारण 2 वाजता, 2:45 किंवा 2 वाजता मी नायराला घेण्यासाठी जाते. तोपर्यंत माझ्याकडे वेळ होता, तर ते केलं. त्यानंतर मग नायराला शाळेतनं घेऊन आले. आणि आम्ही जेवलो. जेवल्यानंतर मग जस्ट असं झोपायला जाणारच होतो, तर नायराच्या पप्पांचं थोडंसं म्हणजे असे पैसे दिलेले होते, त्यावरून थोडंसं एक लेडीज होती तिच्याबरोबर भांडण झालं. भांडण म्हणजे थोडेसे वाद झाले. त्यानंतर मग त्या गोष्टीवरून मग आम्ही गेलो पोलीस स्टेशनला. तिने सांगितलं की मी कंप्लेंट केलेली आहे, म्हणून मग आम्ही त्यासाठी तिथे गेलेलो होतो दुपारच्या वेळेस. तर नायरा खूप घाबरत होती. नायरा बोलत होती की मी नाही येत, तुम्ही जा. पण नायराला सोडून कसं जाणार, त्यामुळे मग आम्ही नायराला घेऊन गेलो. तर नायरा, मी, आई आणि नायराचे पप्पा असे आम्ही सगळे गेलेलो आहेत. तर नायरा खूप घाबरलेली होती, कारण पोलीस स्टेशनला याच्या अगोदरचा कधी अनुभव नव्हता. नायराबरोबर मी देखील खूप घाबरली होती, कारण मी देखील याच्या अगोदर कधी हा अनुभव घेतलेला नाही आहे. पण यांना एकटं पाठवणं हे पण चुकीचं होतं, त्यामुळे मग आम्ही सगळेच गेलो होतो सोबत. तर मग हे आम्ही फायनली मग तिथे गेल्यानंतर तर काही शूट वगैरे घेतलं नाही. जेव्हा आम्ही तिकडचं सगळं मॅटर क्लोज झालं, जे काय होतं ते मिटलं, त्यानंतर मग मी जो आहे तो निघालो तेव्हाचा तो व्हिडिओ घेतलेला होता. तर नायरा खूप डिस्टर्ब झालेली होती, खूप म्हणजे खूप अशी एकदम नर्वस झालेली होती. त्यामुळे मग आमच्याकडे वेळ पण होता, त्यामुळे मग आम्ही विचार केला चला इथेच एक फिरण्यासारखं असं ठिकाण आहे खूप छान, म्हणजे तिथे बसण्यासारखं वगैरे आहे आणि छान वाटतं. म्हणजे तिथे गेल्यानंतर थोडं मनाला तिच्या पण प्रसन्न वाटेल आणि ती पण हे सगळं विसरून जाईल. यामुळे मग आमच्याकडे वेळ होता म्हणून आम्ही इथे आलो. तर हे बघा फायनली आम्ही तिथे पोचलो आणि हे बघा कशी बसली आहे, आजीबरोबर गप्पा मारत बसलेली होती ती तिकडे. आणि खूप छान निसर्ग वाटत होतं. ह्यावेळेसचं वातावरण पण खूप छान वाटत होतं. इथे मस्त असं समोर थोडंसं पाणी वगैरे आहे आणि बसण्यासाठी असं मस्त असं बनवलेलं आहे. तर इथे बसण्यासाठी खूप छान अशी जागा आहे आणि खूप म्हणजे प्रसन्न वाटतं बसल्यानंतर मनाला. बाजूला सगळे झाडं वगैरे आहेत आणि तिथे सगळे असे वॉकिंग वगैरे करण्यासाठी येतात, राऊंड मारण्यासाठी किंवा तिथे बसण्यासाठी, असं जेणेकरून थोडंसं तरी माणसाला खरोखर म्हणजे थोडा तरी वेळ हा असा गेलाच पाहिजे आठवड्यातून एखाद्या दिवशी का होईना. कारण ह्यामुळे ना खूप असं म्हणजे माणूस स्ट्रेसमधून कमी झाल्यासारखं होतं, टेन्शन फ्री होतं थोडंसं जरी वेळ काढला तर. आणि त्यानंतर मला दिसला जो समोर तो माझा फेवरेट भेळवाला, कारण मला भेळ खूप जास्त प्रमाणात आवडते आणि अशा सुक्या भेळ खायला मला सगळ्यात जास्त आवडतं. त्यामुळे मग मी हा चान्स कसा घालवणार, म्हणून मग भेळवाला दिसला तर मी लगेच भेळ घेण्यासाठी नायराच्या पप्पांना सांगितलं की मला भेळ खायची आहे. त्यामुळे मग त्यांनी भेळ घेतली. मग आम्ही तिथे बसून मस्त अशी भेळ खाल्ली. त्यानंतर असं थोडंसं होतं सोबत म्हणून मग 1-2 व्हिडिओ केले, कारण मागचं तिथले बॅकग्राऊंड जे होतं ते पण खूप छान वाटत होतं. तर ते झालं. त्यानंतर मग भेळ वगैरे झाली, सगळं एन्जॉय वगैरे करून झाला. नायराचा मूड पण थोडा म्हणजे खूप ती विसरल्यासारखी झाली, जेणेकरून ती खूप नर्वस झालेली होती. तर ती खूप अशी हॅपी झाली इथे आल्यानंतर. मग आम्ही तिकडनं निघालो परत येण्यासाठी. तर बघा मागे व्ह्यू किती छान वाटतोय, खूप सुंदर असं वाटत होतं तिथलं वातावरण आणि निसर्ग वगैरे खूप छान असं वाटत होतं. तर मग तिकडनं आम्ही निघालो आणि नंतर मग विचार केला की बरं झालं आपण हिला घेऊन गेलो नायराला, कारण ती जेणेकरून सांगत होती की मला बाजूवाल्यांजवळ ठेवा किंवा कोणाच्या तरी मैत्रिणीच्या घरी मी राहते, तुम्ही जा. तर तसं केलं असतं तर ते कसं चुकीचं झालं असतं, कारण यायला एवढा उशीर झाला असता. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.